हॅलो फ्रेंड्स, स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बघत आहोत 5 जुलै 2026 या संपूर्ण दिवशीच्या महत्त्वाच्या चालू घडामोडी. आपण कोणत्याही सरकारी परीक्षेची तयारी करत असाल तर आपल्या दृष्टीने हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार. तर व्हिडिओ शेवटून नक्की बघा. आणि सर्वप्रथम आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला सुरुवात करूया. आजचा पहिला प्रश्न आहे, नुकतीच दक्षिण हवाई दल कमांड म्हणजेच साऊथर्न एअर कमांड मुख्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, एअर मार्शल जसवीर सिंह मान यांची नुकतीच दक्षिण हवाई दल कमांडच्या प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. साऊथर्न एअर कमांड यापदी एअर मार्शल जसवीर सिंह मान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. फिफा वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात गोल करणारा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, क्रिस्टियानो रोनाल्डो. तर क्रिस्टियानो रोनाल्डो हा जगातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे फिफा वर्ल्ड कप नॉकआउट सामन्यात गोल करणारा. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. अधिक माहिती बघूयात याच्याविषयी. तर पोर्तुगालचा महान खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी वयाच्या 41 वर्ष आणि 147 दिवसांनी हा ऐतिहासिक गोल केला आहे. फिफा वर्ल्ड कप 2026 मधील क्रोएशिया विरुद्धच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला आहे. यापूर्वी हा विक्रम पोर्तुगालच्याच पेपेच्या नावावर होता, ज्याने 39व्या वर्षी गोल केला होता. रोनाल्डो आता 6 वेगवेगळ्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये म्हणजेच 2006 ते 2026 या दरम्यान खेळल्या गेलेल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये गोल करणारा जगातील एकमेव पुरुष खेळाडू बनला आहे. तर ही होती या प्रश्नाविषयीची अधिक माहिती. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. पुढील प्रश्न बघूयात. नुकतीच हिंदुस्तान कॉपर लिमिटेड म्हणजेच HCLचे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणजेच CMD म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, अनुपम मिश्रा. तर अनुपम मिश्रा यांची हिंदुस्तान कॉपर लिमिटेडच्या नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढील प्रश्न बघूयात. पुढील प्रश्न, नुकतेच कोणत्या राज्यातील पॅरा ॲथलीट होकाटो होटोजे सेमा पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात जगातील नंबर 1 खेळाडू बनले आहेत? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, नागालँड. तर नागालँड या राज्यातील पॅरा ॲथलीट होकाटो होटोजे सेमा पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात जगातील नंबर 1 खेळाडू बनले आहेत. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. याच्याविषयीची सविस्तर माहिती बघूयात. नागालँडची होकाटो होटोजे सेमा यांनी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स क्रमवारीत प्रथम स्थान पटकावून इतिहास घडवला आहे. पार्श्वभूमी त्यांची काय, तर ते मूळचे नागालँडचे असून भारतीय लष्करातील 9 आसाम रेजिमेंटमध्ये सुभेदार म्हणून ते कार्यरत आहेत. इतर यश बघूयात. त्यांनी 2024च्या पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पुरुषांच्या शॉटपुट F57 प्रकारात कांस्य पदक जिंकले होते. तर क्रीडा प्रकारात F57 ही श्रेणी अशा खेळाडूंसाठी आहे जे बसून म्हणजेच सीटेड गोळाफेक करतात. तर ही होती याच्याविषयीची अतिरिक्त माहिती. पुढील प्रश्न बघूयात. नुकतेच कोणत्या देशाचे पंतप्रधान अलेक्झांडर मुंटेनू यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक बी, मोल्दोवा. तर मोल्दोवा या देशाचे पंतप्रधान अलेक्झांडर मुंटेनू यांनी आपल्या पदाचा राजीनामा नुकताच दिला आहे. तर ऑप्शन क्रमांक बी हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढे आपण मोल्दोवा या देशाबद्दल माहिती बघूयात. तर राजधानी आहे चिसिनाऊ, चलन आहे मोल्दोवन ल्यू, स्थान हा पूर्व युरोपातील एक भूपेष्टित म्हणजेच लँडलॉक्ड देश आहे. तर ही होती मोल्दोवा विषयीची बेसिक माहिती. पुढील क्वेश्चन बघूयात. नुकताच आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस म्हणजेच इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्स कधी साजरा करण्यात आला? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक डी, 4 जुलै 2026 रोजी इंटरनॅशनल डे ऑफ कोऑपरेटिव्स म्हणजेच आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस साजरा करण्यात आला. यावर्षीची थीम काय बघूयात. तर शांततापूर्ण जगासाठी सहकार म्हणजेच कोऑपरेटिव्स फॉर अ पीसफुल वर्ल्ड ही यावर्षीची थीम आहे. तर ऑप्शन क्रमांक डी, 4 जुलै 2026 हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे.
आता आपण लगेच बघूयात जुलै महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस. परीक्षेदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा पॉईंट आहे. पॉईंट्स नक्की नोट डाऊन करून ठेवा. 1 जुलै हा साजरा केला जातो राष्ट्रीय डॉक्टर दिन, तसेच GST दिन, चार्टर्ड अकाउंटंट्स दिन आणि महाराष्ट्र कृषी दिन, जी वसंतराव नाईक यांच्या जयंती म्हणून साजरी केली जाते. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिन. 3 जुलै आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिन. 4 जुलै साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय सहकारिता दिवस. 11 जुलै हा साजरा केला जातो जागतिक लोकसंख्या दिन. 12 जुलै जागतिक मलाला दिन. 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन. 18 जुलै नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिन आणि 26 जुलै हा साजरा केला जातो कारगिल विजय दिवस. 28 जुलै हा साजरा केला जातो जागतिक निसर्ग संवर्धन दिन तसेच जागतिक हिपॅटायटिस दिन. 29 जुलै हा साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन म्हणजेच इंटरनॅशनल टायगर डे. तर हे होते जुलै महिन्यातील काही महत्त्वाचे दिवस. पुढील प्रश्न बघूयात. सरकारने अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी कोणती राष्ट्रीय नार्कोटिक्स हेल्पलाईन सुरू केली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, मानस. तर मानस ही हेल्पलाईन राज्य सरकारने सुरू केली आहे अंमली पदार्थांचा गैरवापर आणि तस्करी रोखण्यासाठी. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आता मानस याविषयीची अधिक माहिती बघूयात. मानस म्हणजेच मादक पदार्थ निषेध आसूचन केंद्र. मादक पदार्थ निषेध आसूचन केंद्र हा त्याचा फुल फॉर्म आहे. पुढील प्रश्न बघूयात. अलीकडेच कोणाची गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर योग्य उत्तर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक सी, प्रशांत सीताराम. प्रशांत सीताराम यांची गृह मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर ऑप्शन क्रमांक सी हे या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे. पुढील प्रश्न. अलीकडेच दुसऱ्या राष्ट्रीय समुद्री भोजन कौशल ऑलिम्पियाड 2026चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक डी, कोच्ची. तर कोच्ची या ठिकाणी दुसऱ्या राष्ट्रीय समुद्र भोजन कौशल ऑलिम्पियाड 2026चे आयोजन करण्यात आले होते. तर ऑप्शन क्रमांक डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर आता आपण नुकत्याच झालेल्या काही महत्त्वाच्या चालू घडामोडींविषयीची रिव्हिजन करणार आहोत वन लायनर्समध्ये. तर विवेक अग्रवाल यांची फिनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स म्हणजेच FATFच्या नवीन उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. सेशेल्स देशाने पंतप्रधान मोदींना त्यांचा सर्वोच्च नागरिक पुरस्कार गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन देऊन सन्मानित केले आहे. अबिय अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास उपक्रमांतर्गत उत्तराखंड हे भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य बनले आहे. तसेच नॉर्वे देशाने प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. त्रिपुराच्या कृषी विभागातर्फे नवी दिल्ली येथे अननस उत्सव 2026चे आयोजन करण्यात आले आहे. फिफाने नेपाळच्या फुटबॉल संघाला निलंबित केले आहे. तसेच भारताची सर्वात उंच विंड टर्बाईन म्हणजेच पवनचक्की कर्नाटक राज्यात स्थापन करण्यात आली आहे. दीप्ती शर्मा ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज बनली आहे. सर्व पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, तर पॉईंट्स नक्की नोट डाऊन करून घ्या. आतापर्यंत झालेल्या चालू घडामोडींविषयीचा आपण हा रिव्हिजनचा पार्ट कव्हर करत आहोत. पुढील बघूयात. तर कुणाल शाह यांची मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत व्हॉट्सअपचे ग्लोबल हेड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तुषार मेहता यांची पुन्हा भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. डॉक्टर बिनॉय जॉर्ज यांची उरुग्वेमध्ये भारताचे नवीन राजदूत म्हणून नियुक्ती झाली आहे. तेलंगणा राज्यातील एका रस्त्याला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले आहे. वेगवान सुपर कॉम्प्युटर. चीनच्या लाइनशॅनला जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर म्हणून घोषित करण्यात आले आहे. जम्मू काश्मीरमध्ये प्रसिद्ध क्षीर भवानी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याच्यानंतर चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंद महासागरात जगातील सर्वात मोठे वेल कब्रिस्तान म्हणजेच वेल ग्रेव्हयार्ड शोधले आहे. तसेच महेश दीक्षित यांची इंटेलिजन्स ब्युरोच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धन GB हे भारताचे 97वे ग्रँड मास्टर ठरले आहेत. ईशान्य भारतातील म्हणजेच नॉर्थ ईस्ट इंडियामधील सर्वात मोठ्या ऑर्गॅनिक मसाला प्रोसेसिंग प्लांटचे
उद्घाटन करण्यात आले आहे. तर या होत्या महत्त्वाच्या चालू घडामोडी आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा नवनवीन व्हिडिओजसाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.